पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी मानेवाडी इथं बबऱ्याप्रेमी ग्रुपतर्फे आयोजित चिखलगुठा स्पर्धेमुळे मानेवाडीच्या डोंगर दऱ्यांनी थरार अनुभवला। हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने रंगलेल्या या थरारक स्पर्धेत तब्बल 102 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। अवघ्या काही सेकंदात दीपक माने, श्रीकांत चोरगे आणि राजू पाटील यांच्या बैलजोडीने वेगाची सरशी साधत खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला। पावसाळ्यातील हिरवाईनं नटलेला परिसर, मैदानावर साचलेला गाळ, अंगात रग भरलेल्या बैलजोड्या आणि शर्यतीच्या प्रत्येक क्षणावर खिळलेले हजारो डोळे, अशा उत्साहपूर्ण वातावरणात कोतोलीपैकी मानेवाडी इथं चिखलगुठा स्पर्धेचा थरार रंगला। बबऱ्याप्रेमी ग्रुपतर्फे आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक शिवाजी अळवेकर, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन बाबासो साळोखे, जालंधर कांबळे, SD पाटील, रामजी पाटील, राजाराम पाटील, गणेश माने, रवींद्र पाटील, संदीप पाटील, प्रवीण माने आणि श्रीकांत माने यांच्या हस्ते झालं। शर्यत सुरू होताच बैलजोड्यांनी चिखलाचा मारा उडवत घेतलेली वेगवान झेप पाहून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकत होता। अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, अंगावर उडणारे गढूळ पाण्याचे तुषार आणि त्यातही बैलजोड्यांच्या वेगासाठी सुरू असलेली चुरस यामुळे मैदानावरील प्रत्येक फेरी उत्कंठावर्धक ठरली। गुठ्ठ्याच्या दुतर्फा शौकीनांची तुडुंब गर्दी झाली होती। बैलांच्या टापांचा आवाज, प्रेक्षकांचा जल्लोष आणि काही सेकंदात बदलणारे निकाल यामुळे मानेवाडीचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला। खुल्या गटात दीपक माने, श्रीकांत चोरगे आणि राजू पाटील यांच्या बैलजोडीनं नेत्रदीपक वेग दाखवत प्रथम क्रमांक पटकावला। पनोरे राधानगरी इथल्या सरपंच प्रेमी यांच्या बैलजोडीनं द्वितीय, तर जाधववाडीचे राजाराम पाटील यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक मिळवला। बैलजोड्यांच्या स्पर्धांवरील बंदी उठवल्यानंतर ग्रामीण भागातील पारंपरिक खेळाला पुन्हा नवी उभारी मिळाली असून मानेवाडीतील या स्पर्धेनं त्याचीच प्रचिती दिली। बी न्यूजसाठी कॅमेरामन विक्रम खोतसह विक्रम पाटील।